हॅलो फ्रेंड, आता थंडीचे दिवस आहेत ना, त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार करून घेऊ. आता हो काही शेंगदाणे घेतले की गूळ घेतला आहे. आता हे मिक्सरमधून काढायचं, ह्याच्यात थोडं चांगलं तूप टाकायचं आणि ह्याचे लाडू पण तयार करून ठेवायचे. आता हे बघा, असे शेंगदाण्याचे लाडू तयार केलेत. हो का, किती छान लाडू तयार झाला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात कणीत जायफळ टाकायचं, बडीशोप टाकायची, थोडी सुंठ टाकायची, थोडं डिंक टाकायचं तळून आणि थोडं तूप टाकून असं लाडू तयार करून ठेवायचे. मी जास्त लाडू तयार केलेत म्हणून ह्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही. हे तर लाडू तयार करणार नाही, हे वाटीने घेऊन खातील, लाडू नाही तयार करणार. असे लाडू तयार करायचे. ह्या दिवसात खूप पौष्टिक असतात आणि रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिनसाठी, केसवाढीसाठी, डोळ्याचे तेज वाढण्यासाठी हे लाडू अवश्य खा बरं का. गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही अशा पौष्टिक वस्तू खावा. धन्यवाद. माझी जर ही लाडू करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही लाडू करण्याची पद्धत कशी वाटली. काही नाही बघा, मिक्सर पॉटमध्ये शेंगदाणे टाकले, गूळ टाकला आणि हे दळून घेतलं सगळं. असे लाडू तयार करून ठेवले. रोज सकाळी एक लाडू खायचा, त्याच्यावर पाणी गरम गरम दूध प्यायचं 1 ग्लासभर. गुळाचे आहेत बरं काय. धन्यवाद.